नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजच्या 45व्या पार्टमध्ये. तर बघा, आजच्या क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला हा पहिला क्वेश्चन आहे. वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर याचं आयोजन स्पेनमध्ये करण्यात आलं होतं, म्हणजेच 1 नंबरचं पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच वर्ल्ड मोबाईल काँग्रेस जी आहे ती स्पेनमध्ये कुठे, तर बार्सिलोना येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं, बार्सिलोना. तसंच भारताकडून ह्याच्यासाठी कोणते प्रतिनिधी पाठवले होते? तर डॉक्टर नीरज मित्तल यांना पाठवलं होतं. डॉक्टर नीरज मित्तल यांची निवड यासाठी करण्यात आली होती. तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे. गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? तर गुगल पे ही सुविधा बंद करायची असा निर्णय अमेरिकेने घेतलेला आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर गुगल पे काय होतं? तर गुगल पे हे एक ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. तसंच पुढचा क्वेश्चन आहे. पंकज उधास यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर पंकज उधास हे कला क्षेत्राशी संबंधित होते, म्हणजेच 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच हे कोण होते? तर तसंच हे गझल, हिंदी चित्रपट गीते आणि भारतीय पॉप गीत गाणारे गायक होते. आणि त्यांचं निधन कधी झालं होतं? तर त्यांचं निधन झालं होतं 26 फेब्रुवारी 2024ला त्यांचं निधन झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर महाराष्ट्र राज्यात 27 फेब्रुवारी हा दिवस, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. हा दिवस कसा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. तसंच हा मराठी भाषा 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? तर जे वि. शिरवाडकर होते, म्हणजेच त्यांचं नाव होतं कुसुमाग्रज, म्हणजे कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव होतं, परंतु त्यांचं नाव काय होतं? वि. शिरवाडकर. यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारीला होता आणि त्यामुळे मराठी भाषा गौरव दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तसंच पुढचा क्वेश्चन आहे. संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा कोठे होत आहे? तर संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा ही नैरोबी येथे होत आहे, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे. NTPC ने पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित केला आहे? तर NTPC म्हणजे काय? तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, आणि हिनं जो प्रकल्प तयार केला आहे तर हा राजस्थानमध्ये कार्यान्वित केलेला आहे, जो की सौर ऊर्जा प्रकल्प आहे. तसंच NTPCचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवा, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. आणि हा प्रकल्प राजस्थानमध्ये कुठे? तर छत्तरगड येथे हा प्रकल्प सुरुवात केलेला आहे, छत्तरगड. तसंच पुढचा क्वेश्चन पाहता. भारतातील प्रथम गतिशक्ती अनुसंधान पीठ कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे? तर अशा प्रकारचं अनुसंधान पीठ जे आहे ते 4 नंबरचं ऑप्शन IIM शिलाँग येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे. चौथ्या खेलो इंडिया विंटर स्पर्धा 2024 कोठे पार पडल्या आहेत? तर ह्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत ह्या जम्मू काश्मीर आणि लडाख येथे पार पडलेल्या आहेत, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 9 नंबरचा क्वेश्चन पहा. शहापूरकंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर शहापूरकंदी हे धरण आहे हे कोणत्या नदीवर बांधलं आहे? तर ती आहे रावी नदी, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, जे की पंजाब राज्यात पठाणकोट जिल्ह्यात रावी नदीवर हे धरण बांधलेलं आहे. राज्य पण लक्षात ठेवा, पंजाब राज्य आणि जिल्हा कोणता आहे? तर पठाणकोट जिल्ह्यात हे अशा प्रकारे धरण बांधलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जगात शस्त्रांच्या निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे? तर बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की शस्त्रांच्या आयातीत कोणता देश अग्रक्रमावर आहे? तर आपला इंडिया आहे. परंतु इथे एक प्रश्न आहे, निर्यातीत कोणत्या देशाचा वाटा सर्वाधिक आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे अमेरिका, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, अमेरिका. तसंच सर्वाधिक शस्त्र निर्यात करण्यामध्ये अमेरिका 1 नंबरला असून 2 नंबरला कोण आहे? तर 2 नंबरला आहे रशिया. तसंच 3 नंबरला आहे फ्रान्स आणि 4 नंबरला आहे जर्मनी. हे 4 देश सर्वाधिक शस्त्रांचा निर्यात करत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे? तर संत जनाबाई यांची समाधी आहे गंगाखेड, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आणि गंगाखेड कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे परभणी जिल्ह्यात आहे हे गंगाखेड, जे की तिथे संत जनाबाईची समाधी आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर याचे संस्थापक आहेत अभय
बंग. बघा हे पती पत्नी असून त्यांनी अशा प्रकारे सर्च नावाची संस्था स्थापन केलेली. अभय बंग आणि राणी बंग ही जोडी आहे. तर सर्च म्हणजे काय, तर सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. तर ही गडचिरोलीमध्ये आहे, जे की हेल्थशी रिलेटेड आहे आणि हिची स्थापना अभय बंग आणि राणी बंग यांनी केलेली आहे. नेक्स्ट बघा, ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ही संज्ञा टेनिसशी संबंधित आहे. ग्रँड स्लॅम जी संज्ञा आहे ती टेनिसशी रिलेटेड आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली, तर लातूर जिल्ह्याची निर्मिती ही 1982 साली करण्यात आलेली आहे आणि ती कोणत्या जिल्ह्यातून, तर ती उस्मानाबाद जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. आता तसंच उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून आता सध्या धाराशिव हे नाव ठेवलेलं आहे. धाराशिव असा पण प्रश्न येऊ शकतो की उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून आता काय ठेवले, तर धाराशिव ही पण लक्षात ठेवा. आणि उस्मानाबादमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती 15 ऑगस्ट 1982 साली ह्याची निर्मिती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राज्यसभा निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींचे पात्रता वर्ष म्हणजे वय वर्ष किती असावे, तर राज्यसभा, विधानसभा, लोकसभा यांच्या सगळ्यांसाठी वेगवेगळं एज आहे, जे की आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. तर बघा, राज्यसभा निवडणूक लढायची असेल तर वय वर्ष पाहिजे 30 वर्ष. तसंच लोकसभा सदस्यत्वासाठी 25 वर्ष हे एज लिमिट आहे. मिनिमम 25 वर्ष हे लोकसभेसाठी, लोकसभा. तसंच विधानसभेसाठी देखील 25 वर्षेच आहे विधानसभा. आणि विधान परिषदेसाठी 30 आहे. विधान परिषदेसाठी 30 वर्ष आणि राज्यसभेसाठी 30 वर्ष. तसंच लोकसभा आणि विधानसभेसाठी 25 वर्ष. हे 2 आकडे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIचे मुख्यालय आहे मुंबई या शहरात. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, RBIची स्थापना कधी झाली असा पण क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून आपल्याला ती पण डेट माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच 1935 साली RBIची स्थापना झालेली आहे. म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. मुख्यालय मुंबई म्हणजेच महाराष्ट्र. आणि सध्याचे गव्हर्नर कोण आहेत मग, तर ते आहेत शक्तिकांत दास हे त्याचे गव्हर्नर आहेत. बघा मुलांना, आपण अशा प्रकारे क्वेश्चन घेत आहोत जे की तुम्हाला यूट्यूबवर कुठे भेटणार नाहीत. इतके डिटेल्समध्ये त्याचं अनालिसिस आणि इतके सर्वोत्तम क्वेश्चन इथे आपण कव्हर केलेले आहेत आणि याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे पहिला व्हिडिओ आहे तर पहिल्या व्हिडिओपासून शेवटच्या व्हिडिओपर्यंत आणि व्हिडिओ पाहताना मदत सोडून न देता शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. तसंच व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देत चला, जेणेकरून मलाही थोडीशी प्रेरणा भेटते आणि तुम्हाला रोज रोज व्हिडिओ द्यावासं फिलिंग येते. तर पुढचा क्वेश्चन आहे. भारतातील सर्वोच्च सन्मान कोणता, तर भारतातील सर्वोच्च सन्मान आहे भारतरत्न. जे की भारतरत्न या पुरस्काराची स्थापना कधी झालेली आहे, तर 2 जानेवारी 1954 पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच हा पुरस्कार देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या व भारताची प्रतिमा जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीसाठी दिला जातो. आणि 2024 भारतरत्न किती व्यक्तींना दिलेला आहे, तर 5 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार 2024 दिलेला आहे. आणि त्या कोणकोणत्या व्यक्ती होत्या किंवा त्यांच्या कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड होत्या याची डिटेलमध्ये माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. तुम्हाला 2024चे भारतरत्न पुरस्कारासंदर्भात माहिती हवी असेल तर पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वरळी वांद्रे सी लिंक कोणत्या नावाने ओळखला जातो, तर वरळी वांद्रे सी लिंक हा राजीव गांधी या नावाने ओळखला जातो. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, हा पूल आहे, तर हा पूल 2009 वाहतुकीसाठी खुला केलेला आहे. 30 जानेवारी 2009 हा वाहतुकीसाठी खुला केलेला आहे, जो की मुंबईला अरबी समुद्राला जोडतो किंवा अरबी समुद्रातून हा पूल बांधलेला आहे. आणि याची लांबी आहे 5.6 किलोमीटर. 5.6 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोणते, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले शास्त्रज्ञ विचारल्यानंतर त्याचं करेक्ट आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर रवींद्रनाथ टागोरांना 1913 साली हा पुरस्कार भेटला होता. आणि कशासाठी भेटला होता, तर तो साहित्य
साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना हा पुरस्कार भेटला होता. आणि 1913 म्हणजेच तेव्हा आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिश राज्याअंतर्गत हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तसंच त्यांच्यानंतर सी व्ही रमन यांना देखील हा पुरस्कार भेटलेला आहे 1930 साली, जो की भौतिकशास्त्रासाठी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे, भौतिकशास्त्रासाठी. तसंच भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले कोण असं जर विचारलं तर मदर तेरेसा ह्या 1979 मध्ये त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, मदर तेरेसा यांना. आणि तो शांतता क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. तसंच मदर तेरेसानंतर कोणाला भेटला तर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भेटलेला आहे. आणि तो कधी भेटला? 1983ला भेटलेला आहे, भौतिकशास्त्रासाठी. म्हणजेच भौतिकशास्त्रासाठी 2 पुरस्कार भेटलेले आहेत, एक सी व्ही रमन यांना 1930 साली आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 साली. तसंच अमर्त्य सेन यांना देखील हा पुरस्कार भेटला आहे आणि तो कधी भेटला? 1998 साली. अमर्त्य सेन यांना आर्थिक विज्ञानमध्ये हा पुरस्कार भेटलेला आहे. अशा प्रकारे जे नोबेल पारितोषिक भेटणारे भारतातले कोणते कोणते व्यक्ती हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण याच्यावर 100% क्वेश्चन येतो. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे, भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी प्रक्षेपित केला? तर हा आर्यभट्ट जो उपग्रह आहे, जो की भारताचा पहिला उपग्रह आहे, हा 1975 साली हा प्रक्षेपित केलेला आहे. तसंच 19 एप्रिल 1975 साली, 19 एप्रिल ही त्याची डेट आहे आणि साल आहे 1975. तसंच कॉस्मॉस 3M हे नाव लक्षात ठेवा, कॉस्मॉस 3M या सोव्हिएत रशियाची प्रक्षेपण कंपनी होती आणि त्याद्वारे आपण हे प्रक्षेपण केलेलं आहे, सोव्हिएत रशियाचं. तसंच पुढचा क्वेश्चन पहा, सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे सावंतवाडी ठिकाण आहे, तिथे लाकडी खेळणी बनवली जाते, म्हणून आपलं 3 नंबरचं करेक्ट पर्याय आहे, लाकडी खेळणीसाठी ते फेमस आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष जे की सध्याचे आहेत राहुल नॉर्वेकर, म्हणजे दुसरं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, डॅश डॅश जिल्ह्यात जांभा मृदा प्रामुख्याने आढळते? तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जांभा मृदा, काळी कापसाची मृदा, तसंच वेगवेगळ्या ज्या मृदा आहेत, तांबडी मृदा आणि यांचा परिसर किंवा ते कोणत्या जिल्ह्यात आहेत याचं डिटेलमध्ये माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तरी इथे आपण ही जांभी मृदा आहे ती कोकणपट्टीमधले जे जिल्हे आहेत त्यामध्ये आढळून येते आणि खालच्या ऑप्शनमध्ये कोकणपट्टीतला एकच जिल्हा आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग, म्हणजेच आपलं ऑप्शन करेक्ट सिंधुदुर्ग आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 2023 या वर्षीचा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर 2023चा साहित्याचा पुरस्कार जॉन फॉस यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. म्हणजे बघा मुलांना, आपण इथे करंटचे क्वेश्चन पण कव्हर केलेले आहेत, जे की मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगते की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 10-10 करंटचे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि अगदी रिसेंटली जे करंट अफेअर तुमच्या एक्झामला येणार आहे तेच आपण इथे कव्हर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नोटबुकवर अशा प्रकारे माहिती आली की तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घेत चला आणि लास्ट रिडिंगमध्ये तुम्हाला, म्हणजेच लास्ट रिडिंगमध्ये आपण सर्व पुस्तकं वाचू शकत नसतो, त्यामुळे जे आपण हाताने काढलेल्या नोट्स असतात किंवा जे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून घेतलेली माहिती असते ती आपण रीड करून गेलो तरी तिथे आपल्याला 10 ते 12 क्वेश्चनचा तिथे फायदा झालेला असतो. तर बघा, 2023चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जो आहे तो जॉन फॉसला भेटलेला आहे. तसंच त्याच्यामध्ये अजून जे पुरस्कार आहेत ते पण आपण माहिती करून घेऊया. तर बघा, नेक्स्ट आहे, तर शांततेचा नोबेल कुणाला भेटलेला आहे? तर शांततेचा नोबेल भेटलेला आहे नरगेस मोहम्मदी यांना, मोहम्मदी. तसंच हा शांततेचा आहे मोहम्मदीला. तसंच अर्थशास्त्र नोबेल कुणाला भेटलेला आहे? तर क्लोडिया गोल्डीन. तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रिक्स बनवून कसंही करून हे नाव लक्षात ठेवा, कारण साहित्याचा नोबेल, शांततेचा नोबेल आणि अर्थशास्त्राचा नोबेल ह्या 3 पुरस्कारापैकी आपल्याला एक पुरस्कार हमखास विचारला जातो, म्हणून आपण कमीत कमी हे तिन्ही तरी आणि त्यांचे व्यक्ती कोण आहेत हे तरी पाठ ठेवलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना डॅश डॅश येथे सुरू झाला? तर महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर, जे की अहमदनगर जिल्ह्यात आहे, येथे सुरू झाला होता आणि प्रवरा नगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. म्हणजेच आशिया खंडातला सगळ्यात अगोदर जो स्थापन झाला होता हा प्रवरा नगरला स्थापन झाला होता आणि याची डेट कधी? तर 31 डिसेंबर 1950 साली हा कारखाना तिथे स्थापन झाला आहे आणि याची स्थापना कोणी केली होती? तर विठ्ठलराव विखे पाटील जे होते त्यांनी याची स्थापना केली होती.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर हे विद्यापीठाचे मुख्यालय आहे. तसंच याची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना झालेली 17 सप्टेंबर 1994 साली याची स्थापना झालेली आहे. आणि याचं संक्षिप्त नाव काय आहे ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर सोरातीम हे याचं संक्षिप्त नाव आहे. ह्या विद्यापीठाचं संक्षिप्त नाव आहे सोरातीम. नेक्स्ट क्वेश्चन पहा, बिंदुसरा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे धरण आहे बीड जिल्ह्यात. नेक्स्ट आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली? तर मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना 1972 साली करण्यात आलेली आहे. तसंच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणीला आहे आणि त्याची स्थापना 1972ला करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या जनरलने राबवलेले आहे? तर संस्थानं खालसा का बरं करायची? तर एखाद्या राजाला मूल नसायचं त्यावेळेस त्यांचं संस्थानं खालसा केली जायची. किंवा ब्रिटिश काय करायचे की वेगवेगळ्या कारणाने कोणतंही कारण शोधून संस्थाने खालसा करायची आणि स्वतःच्या ताब्यात घ्यायची. तर बघा, संस्थानं खालसा करण्याचं धोरण लॉर्ड डलहौसीने राबवलं होतं. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात लहान लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच लोणार सरोवराची निर्मिती का झाली होती, कशी झाली होती ह्याचं इन डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही इथून मागचे सगळे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण प्रत्येक टॉपिक इथे कव्हर केलेला आहे. आणि तुम्हाला असं कधी जाणवणार नाही की आपलं GS आता कुठेतरी लूज पडत आहे किंवा कमी पडत आहे. तर तुम्हाला जे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर अशी फिलिंग येईल की हा यस, आपण आता GSमध्ये चांगला स्कोअर करू शकतो. त्यामुळे तुम्ही वारंवार मी हे सांगत आहे की कोणताही व्हिडिओ पाहताना सुरुवात ते एंडपर्यंत पाहत चला आणि पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर करा जेणेकरून. थँक्यू व्हेरी मच.